कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांकडून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेने रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं आहे. मात्र ऐन पावसाळ्यात डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार सुरू असल्याने या कामाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पाऊस नसताना योग्य तांत्रिक पद्धतीने डांबरीकरण करून खड्डे बुजवणे अपेक्षित असताना पावसाच्या सरी सुरू असताना रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबर टाकले जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील येवला रोड भागात बाबा चौक परिसरात मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून याच ठिकाणी पावसात डांबर टाकून तो बुजवण्याचं काम सुरू असल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. तज्ज्ञांच्या मते ओल्या पृष्ठभागावर केलेलं डांबरीकरण टिकाऊ राहत नाही आणि अल्पावधीतच पुन्हा खड्डे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नगरपालिकेच्या अशा कामकाजाबाबत नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त होत असून केवळ दिखाऊ उपाययोजनेऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.